जो खरं बोलन त्याची बातमी, त्याची क्लिप, त्याच्यावर गुन्हा मिळालाच तो जगणार नाही. विकली गेलेली माणसं आहेत महाराज. 250 रुपये रोजाला सभे जाणारी माणसं, यांना काय वांग धर्म कळतो का? हे धर्माच्या ठापा आणतात आणि 250 रुपये रोजानं सभेला गेला, एकच वडा मिळाला. वडा इतका गुलाम 3 चड्ड्या खराब झाल्या. अरे तुम्हाला ह्या लोकांनी गुलाम बनवलंय, गुलाम. लाचार समाज करून टाकला महाराज, लाचार. MSc PhD माणसं तुम्ही 6000 रुपये महिन्यानं प्राध्यापक वापरता. कोण बोलतो? हे कोण बोलेल? 6000 रुपये महिन्यानं MSc PhD प्राध्यापक वापरलेत का नाही? बोला. जो बोलन त्याची बातमी. बोलला तो उखाडलाच. त्याचं वय 42 वर्ष झाले, त्यानं नातू पाहायचा कवा? रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत, काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही, असे नाहीत का? बोला. नाही 10 लाख भरले तर 3000 घेतात. नाहीत. जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. शिवाय नोकरी करायची म्हणजे ज्याने नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो. विरोधी पक्षाच्या गाडीत बसला, सस्पेंड. ते चालत नाही. साहेब म्हणले बैल गाभण, आपण म्हणायचं बैल जमला. जर म्हणणं बैल गाभण राहिला तर अर्जुन न देता बैल गाभण कस काय? बैल जणला आणि त्याला गोरा झाला. वा वा वा. आणि त्याच दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. जेव्हा या भागात दौरे होईल ना, तुम्ही मला ह्याच बैलाचं दूध देत जा. साहेब तुम्ही बैलच घेऊन जा. अरे तुम्हाला यूज अँड थ्रू म्हणून वापरलं जातं, यूज अँड थ्रू. आणि तुमचा वापरच मुळात यूज अँड. फक्त काय झालंय, खरं बोलल त्याचा गेम होतो, त्याच्यामुळे लोक बोलत नाही. आणि आमच्यासारखे बोलले तर घोडा खाल्ल्याशिवाय राहत नाही. माझा तर एकच गुण आहे आयुष्यात, रोज लफड आहे माझ्या भोवती. उठलो का लफड सुरू. आज शिळीला बोलला, उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला बोलला, उद्या पोरीला बोलला. आणि पुन्हा एकच, फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगीतो. चालत नाही हे. कधी देण्यात यायचं मला. महाराष्ट्रात मला एखादा माणूस सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिळली, असा एक माणूस दाखवा. चला दाखवा. 5 मिनिटं घ्या. नाही तर फडूनच मारणार. असं नाही चालत. त्याला 16व्यात येते. इतकं सुंदर उत्तर आलंय महाराज. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट वाक्य आहे का? बाबा म्हणले ना मग तुम्ही पैसे घेताय, निषिद्ध कर्म त्यांचं